नमस्कार. डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलच्या हेल्थ गप्पा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण भेटणार आहोत दक्षिण महाराष्ट्रातले नामवंत अस्थिरोग तज्ञ डॉक्टर पी.जी. कुलकर्णी सर यांना. गेली 40 वर्षांहून अधिक काळ ते कोल्हापुरात प्रॅक्टिस करत आहेत. याचबरोबर हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड या संस्थेतर्फे दिला जाणारा अपंग मित्र पुरस्कार ही त्यांना प्राप्त झालेला आहे. याचबरोबर राज्यस्तरीय डॉक्टर नाडकर्णी अवॉर्डनेही ते सन्मानित आहेत. रुग्णांशी एक वेगळ्या पातळीवरचा संवेदनशील संवाद असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सगळं काही अस्थिरोगाविषयी. जाणून घेणार आहोत की आपल्या हाडांचं आरोग्य चांगलं कसं राहिलं पाहिजे आणि नेमकं हे आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. सर, आपलं या स्टुडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. गेली 40 वर्षांहून अधिक काळ आपण कोल्हापुरात प्रॅक्टिस करत आहात. कोल्हापूरच नव्हे तर दक्षिण महाराष्ट्रातले एक नामवंत अस्थिरोग तज्ञ म्हणून आपली ओळख आहे. तर हा प्रवास कसा सुरू झाला याविषयी आम्हाला थोडंसं सांगाल का? आणि एकूणच कोल्हापुरातल्या हे ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस आहे त्यामध्ये या गेल्या 40 वर्षात कसे कसे बदल होत गेले? साधारणपणे हा एक 50 वर्षाचा काळ जर आपण घेतला की ज्या वेळेला पूर्वी जनरल सर्जन जे होते ते ऑर्थोपेडिकची सगळी ऑपरेशन्स करायचे. म्हणजे त्यावेळेच्या काळात डॉक्टर वझे होते. अच्छा. तर ते लोक सगळे ऑर्थोपेडिक्सचं काम सगळे जनरल सर्जन करायचे. आणि मग नंतर ऑर्थोपेडिक पहिल्यांदा ऑर्थोपेडिक्स या ब्रांचची स्थापना झाली याच्यामध्ये, मुंबईमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये. ओके. डॉक्टर कात्रक हे महाराष्ट्रातले पहिले ऑर्थोपेडिक सर्जन. ओके. मग त्यानंतर ते हळूहळू ऑर्थोपेडिक सर्जन वाढत गेले आणि मग इथं एक साधारणपणे त्याच सुमारास 50 वर्षापूर्वीच्या सुमारे डॉक्टर नलुलवार नावाचे पहिले ऑर्थोपेडिक सर्जन इथं आले. आणि त्यानंतर मग ते वाढत झाले. मी 9वा ऑर्थोपेडिक सर्जन इथला कोल्हापुरातला. 1984-85 मी प्रॅक्टिस सुरू केली. तर पण काय होत होतं, पूर्वी ऑर्थोपेडिकचे इथले पेशंट सगळे मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये जायचे. तिथे डोनाल्डसन नावाचे एक प्रसिद्ध अमेरिकन ऑर्थोपेडिक सर्जन होते. त्यानंतर मग तिथे जी.एस. कुलकर्णी आले. मग जी.एस. कुलकर्णीच्याकडे आपले कोल्हापुरातले लोक जायचे. पण आता मी 9वा आलो त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जन्स वाढत गेले. मग नंतर मात्र एक 2-4 वर्षानंतर मात्र कोल्हापूरचा पेशंट हा मिरजेला अस्थिरोग शास्त्रासाठी जायचा बंद झाला. आणि मग इथंच सगळे एकापेक्षा एक नवीन नवीन लोक येत गेले आणि प्रगती झाली. सर, तुम्ही 6,500हून अधिक ऑर्थ्रोस्कोपीज केलेल्या आहेत. तर हा सगळा जो अनुभव आहे आणि आत्ता जे सांधेरोपण किंवा गुडघे बदलाची शस्त्रक्रिया, हिप जॉईंट रिप्लेसमेंट केली जाते, नेमकं काय केलं जातं यामध्ये? जास्त करून आपण नी जॉईंटच्या रिप्लेसमेंट खूपच वाढल्यात हिपपेक्षा सुद्धा. आणि त्याचं कारण काय होतं, वयोमान जसं वाढत जाईल किंवा एखाद्या वेळेस सांध्याला काही नुकसान पोहोचलं असेल, ऍक्सिडेंट झाला असेल, त्यात सांधा खराब झाला, असे जे सांधे असतात त्याचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हर असतं, कार्टिलेजनस कव्हर जे असतं, ते कव्हर जसं वय होईल तसं ते खराब होत जातं. आणि एक वेळ अशी येते की ते परत माघारी नाही येत. म्हणजे जसं वय झालं की आपण म्हणतो की 80 वर्षाच्या माणसाला 50वा करता येत नाही, तसं ते मागं नाही जात. मग ते खराब सांधा तो हे होतो, मग ते बदलावं लागतं. आणि त्याला आपण सांधेरोपण म्हणतो. म्हणजे ऍक्च्युली सांधेरोपण म्हणजे करतो काय, आम्ही ते कार्टिलेज खराब झालेलं काढतो आणि तिथं नवीन मेटल किंवा प्लास्टिक अशा पद्धतीचं स्पेशल मटेरियल तिथं आपण ते बसवतो. असा बदललेला जो सांधा असतो त्याचं आयुष्य किती असतं? कोट जे केलं जातं ते साधारण 15 वर्ष असं कोट केलं जातं. पण काही सांधे जास्त पण टिकतात, 2-3 वर्ष. काही सांधे 1-2 वर्ष लवकर पण खराब होतात. दोन्ही गोष्टी आहेत. आणि खूप जास्त वजन असेल पेशंटचं तर त्यामुळे हे कार्टिलेज जास्त झिजतं का? नक्कीच. वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता तर त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला हे पेशंट्स आम्ही वेट रिडक्शन करण्याकरता आम्ही डायटिशियन कडे पाठवतो किंवा एंड्रोक्रायनॉलॉजिस्ट कडे पाठवतो. त्यासाठी अगोदर पाठवतो. तुम्ही सर ऑर्थोपेडिक शाखेमध्ये धन्वंतरी फिक्सेटर हे एक नवीन संशोधन आणलं आणि ज्याची
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेण्यात आली. तर याविषयी थोडंसं आम्हाला सांगाल का? एक साधारणपणे 1986-87चा तो काळ होता हं, की ऍक्सिडेंट खूप व्हायचे आणि हाडं फ्रॅक्चर व्हायची, हाडं मोडायची हं. आणि जखमा व्हायच्या त्याच्याभोवती, एक्सपोज व्हायची हाडं. हां. तर असे एक्सपोज झालेल्या हाडांना मग प्लेट घालता येत नाही किंवा आतून रॉड घालता येत नाही. हं. अशा हाडांना बाहेरच्या बाजूने फिक्स करावं लागतं. हं. म्हणजे वरच्या बाजूला 2 त्या हाडाला हं. हे घालायच्या, खाली 2 पिन्स घालायच्या आणि त्या 2 पिन्स अशा आडव्या रॉडनी एकमेकाला सांधून घ्यायच्या. अच्छा. त्याला एक्सटर्नल फिक्सेटर म्हणतो. म्हणजे बाहेरच्या बाजूनं हाड फिक्स करणं त्याला एक्सटर्नल External फिक्सेटर असं म्हटलं जायचं. हां. पण त्या काळामध्ये जे एक्सटर्नल फिक्सेटर होते ते सगळे स्टॅटिक होते. हं. म्हणजे त्याच्यामध्ये ते त्याचं म्हणजे जवळ आणणं ज्याला म्हणतो कॉन्ट्रॅक्शन किंवा डिस्ट्रॅक्शन हं, हं. हे त्याच्यामध्ये अवेलेबल नव्हतं. बर. आणि डायनमायझेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पायावर भार देऊन चालायला ज्यावेळेला परवानगी द्यायला लागते ना, हं. त्यावेळेला डायनमायझेशन लागतं फ्रॅक्चरच्या त्या एक्सटर्नल फिक्सेटर मध्ये, तेही नव्हतं. हं. तर मी 86-87 मध्ये अभ्यास करून हा फिक्सेटर असा तयार केला की ज्याच्यामध्ये कॉम्प्रेशन पण होईल, डिस्ट्रॅक्शन पण होईल हं. आणि ते मधलं युनिट आहे ते काढल्यानंतर असं टेलिस्कोपिक होऊन त्याचं डायनमायझेशन पण होईल. अच्छा. त्यामुळे बरेच पेशंट आम्ही टीबीला वगैरे हे पायांना वगैरे ज्यावेळेला फ्रॅक्चर ते घालायचो फिक्सेटर, पहिले 1 महिने 1.5-2 महिने झाल्यानंतर आम्ही त्यांना चालायला परवानगी द्यायचो, ते मधलं युनिट काढून टाकायचो, त्यामुळे टेलिस्कोपिंग व्हायचं. अच्छा. तर ते चालायचे त्याच्यावरती, त्या फिक्सेटरवरती चालायचे. म्हणजे एक असं समजलं जात होतं तोपर्यंत की फिक्सेटर ही डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे, हं, हं. पण डायनमायझेशन त्याच्यामध्ये जर आलं तर ती डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट होऊ शकते हे दाखवून दिलं त्याच्यामध्ये. बरेचसे लोक मग 1-2-3 पेशंट तर रिक्षा चालवायचे हो. फिक्सेटर ठेवून तसा. अच्छा. आणि या संदर्भातली एक आठवण आपण ते- शेअर करा डॉक्टर आठवण- संचेतींच्या मी काय संदर्भात. झालं ते दरवर्षी मी नवीन जे करायचो फिक्सेटर हे धन्वंतरी फिक्सेटर टीबीला लावून पहिले, नंतर मग फिमरला लावले, नंतर ह्युमरसला लाव, असं अनेक त्यांना मी ते धन्वंतरी फिक्सेटर लावायचो. पहिल्यांदा मी सोलापूरला प्रेझेंट केलं, माझी सिरीज प्रेझेंट केली. त्यावेळेला संचेती सर, तुम्हाला माहितीच, हो. संचेती सर कोल्हापूर सिनियर संचेती सर हो. ते पुण्याचे. तर ते उभं राहिले आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की म्हणजे डॉक्टर पीजी की हे जे तुमचे पिन्स आहेत, दिस पिन्स आर ट्रबलसम, त्या लूज होतात, त्याला इन्फेक्शन होतं आणि मग त्या हलवायला गेलो आपण, हे करायला गेलो तर त्या लूज होतात. हं, हं. तर ते मला जरा शंका वाटते, असं त्यांनी मला शंका तेव्हा विचारली होती. म्हणजे मग ठीक आहे. मग मी दुसऱ्या वेळेला परत मिरजेला कॉन्फरन्स होती, हं. मिरजेच्या कॉन्फरन्सला मी स्लाइड्स तयार केल्या. त्यात एक स्लाइड मी खास संचित सरांच्यासाठी तयार केली. मग तिथं कॉन्फरन्समध्ये मला माहितीही नव्हतं संचित सर आलेत का नाही, म्हणून माझा पेपर सुरू झाला, मी सुरू झाला माझा लेक्चर. मग सुरू झाल्यानंतर ती स्लाइड आली तिथं. मग मला लक्षात आलं, मी म्हटलं वेदर देअर इज डॉक्टर संचेती अवेलेबल इन द ऑडिटोरियम, हां. असं मी म्हणालो मध्येच चालू असताना. आणि ते खरोखर होते संचेती तिथं ऑडिटोरियम मध्ये. त्यांनी उभा राहिले हात वर करून, येस आय एम हिअर म्हणाले. मी म्हटलं सर दिस स्लाइड इज फॉर यू. तर तुम्ही म्हणत होतात की ते उचलायला येत नाही किंवा हे, तर हे बघा म्हणून मी ती स्लाइड अशी केली होती की तो फिक्सेटर मी असा धरला होता मुठीत आणि अख्खा पाय पेशंटचा असा वर उचलला होता. हो. तर म्हटलं एवढा पाय उचलल्यावर सुद्धा त्या पिन्स स्ट्रॉंगली राहतात तिथं फर्म, याचा अर्थ त्या पिन्स चांगल्या फर्म राहतात. तर ते खुश झाले संचेती सर. ते म्हणाले पीजी मला तुझे 4 फिक्सेटर मला विकत दे म्हणाले. मी पुण्याला विकत घ्या. खरोखर आमची जी कंपनी करत होती हां, हां. ते 4 फिक्सेटर आम्ही संचेतीला नेऊन ते विकले सुद्धा. तो एक मला आठवतो. वेगळा- आणि त्याला आणि ते फिक्सेटरचा तिसरा जळ मी, म्हणजे हे 2-3 झाल्यानंतर मी एक फायनल पेपर जो पब्लिश केला, हं. पब्लिश म्हणण्यापेक्षा मी तो प्रेझेंट केला हं. वेस्टर्न इंडिया रिजनल ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स, म्हणजे तो इंडियन म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स असते. त्या कॉन्फरन्समध्ये माझ्या धन्वंतरी फिक्सेटरला बेस्ट पेपर अवॉर्ड मिळाला. हो. खरोखर कोल्हापूरसाठी ही अतिशय अजूनही वापरतो मी ते फिक्सेटर, अजूनही मी वापरतो. हो ना, कोल्हापूरसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. असंच एक तुम्ही नवीन संशोधन केलं की जे ऑर्थ्रोस्कोपीमध्ये स्क्रू वापरले जायचे ते तुम्ही इथे इन्व्हेंट केलं आणि त्यामुळे रुग्णांना खूप फायदा झाला, त्याविषयी सांगा. आता आर्थ्रोस्कोपी बद्दल सांगायचं झालं तर 1985 साली बेसिकली 84-85 दरम्यान हे अनंत जोशी म्हणून सगळ्यांना माहिती आहे. अनंत जोशी इज अ व्हेरी गुड फर्स्ट ऑर्थोपेडिक आर्थ्रोस्कोपिस्ट मध्ये पहिल्यांदा आलेले ओके. होते. त्यांनी ते आर्थ्रोस्कोपीचे सुरू केलं. हं. आणि त्याच्या आधी मी काय करायचो, नुसतं दुर्बिणीतनं असं बघायचो.
डायरेक्ट बघा ऑपरेशन करण्यापूर्वी दुर्बीणनं गुडघा तपासायचो, हे करत होतो. त्याशिवाय मी वेणुताई मेडिकल कॉलेजला त्यावेळेला लेक्चरर होतो. मी तिथं जायचो आणि तिथल्या कॅडावर्स मध्ये मी गुडघ्यामध्ये स्कोप घालून तिथं मी ते अभ्यास करायचो, कसं दिसतंय काय दिसतंय. मग तो सगळा स्टडी केला. त्यानंतर हा अनंत जोशी मग लगेच तोपर्यंत डॉक्टर अनंत जोशी मुंबईला आले. मग त्यांच्याकडे तो स्पेसिफिक कॅमेरा होता, तो पण व्हिडिओ कॅमेऱ्याचा शोधही लागला होता. मग ते सगळं त्यांच्याकडे मी गेलो होतो. 15-20 दिवस तिथे थांबलो आणि मग परत येऊन मी नंतर तो कॅमेरा पण विकत घेतला आणि मग मी सुरू केलं करायला. ही सगळी गोष्ट म्हणजे 1985-86च्या दरम्यानची. त्यानंतर मग स्कोपी केल्या. मग मी स्वीडनला गेलो, अमेरिकेला गेलो फेलोशिप मधनं, तिथं शिकून आलो. आणि स्वीडनहून मी परत आल्यानंतर मात्र मग मी जास्त जोमानं दोन्ही म्हणजे लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन आणि आर्थ्रोस्कोपी दोन्ही करायला लागलो. जो 7,000 आर्थ्रोस्कोपी आणि 3,500-4,000 लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन मी आतापर्यंत केले. पण ज्यावेळेला मी स्वीडनहून परत आलो त्यावेळेला गंमत काय झाली की मी इथं स्वीडनहून परत 94-95च्या दरम्यान मी आलो आणि मग मी ते स्क्रू जे वापरत होतो ते अमेरिकन स्क्रू होते. ते त्या काळात अमेरिकन टायटॅनियमचे स्क्रू मिळायचे, पण त्याची कॉस्ट खूप होती आणि आपल्या इथल्या रुग्णांना ती परवडण्यासारखी तर नव्हतीच. गरीब रुग्णांना तर नव्हतीच अजिबात, मध्यमवर्गीयांना पण नव्हती. त्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम आला, आता काय करायचं. लिगामेंट रोपणासाठी जे स्क्रू लागतात त्याचं काय करायचं असा विषय झाला. मग त्यावेळेला मी एक संस्था म्हणजे एक कंपनी होती, त्या कंपनीशी संलग्न राहिलो मी आणि त्यांना मी म्हटलं की मला अशा पद्धतीचे स्क्रू तयार करून पाहिजेत. मग मी त्या स्क्रू इंटरफिअरन्स स्क्रूचा अभ्यास केला. मी स्वीडनमध्ये वापरत होतो किंवा अमेरिकेत आणि तसे स्क्रू मी इथं करून घेतले. त्यावेळेला अजून इथे टायटॅनियम इम्प्लांट्स पण होत नव्हती. त्यामुळे स्टेनलेस स्टील इम्प्लांट म्हणजे स्टेनलेस स्टील अलॉय जो आहे की जो आपल्या SMA 27 म्हणून की जो आपल्या बॉडीला चालतो त्याचा शोध पूर्वीच लागला होता. मग तो जो प्लेट्स वगैरे मध्ये असतो, तो आपल्या प्लेट स्क्रू मध्ये असतो, त्या अलॉयनी आम्ही ते स्क्रू बनवले. मग काही नाही, शेकडो ऑपरेशन्स त्या आम्ही स्क्रूनी केले आणि ते सुंदर रिझल्ट आले त्याचे. आणि ते स्क्रू इतके चीप होते त्या स्क्रूच्या मानाने की अगदी हमाल सुद्धा कोल्हापुरातला ते ऑपरेशन परवडू शकत होता त्यावेळेला. आणि जर मी ते केलं नसतं तर कदाचित आणखीन 10 वर्ष लागली असती ACL रिकन्स्ट्रक्शनला. ते स्क्रू दुसरे परवडेल असे स्क्रू मिळवाय करता. त्यामुळे रुग्णांची खूप मोठी सोय कोल्हापुरात झाली. कोल्हापुरात नाही, मी त्यावेळेला सगळीकडे फिरत होतो. कर्नाटकात जात होतो, गोव्याला जात होतो, सांगलीला जात, सगळीकडे म्हणजे पूर्ण दक्षिण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक 3 स्टेटमध्ये जात होतो. वा. सर, एकूणच हाडांचं आरोग्य माणसाचं चांगलं राहावं आयुष्यभर यासाठी माणसाने काय केलं पाहिजे? बापरे बरंच म्हणजे ब्रॉड असं प्रश्न आहे हा सगळा. हाडांचं आयुष्य चांगलं राहावं, एक तर व्यायाम केले पाहिजेत. मसल्स ज्याचे स्ट्रॉंग आहेत त्याची हाडं स्ट्रॉंग असतात, ज्याचे जॉईंट्स चांगले आहेत त्याची हाडं स्ट्रॉंग असतात. आणि मुख्य म्हणजे आहार सात्विक आणि चौफेर आहार आपण ज्याला म्हणतो, बॅलन्स डाएट पाहिजे. दूध पाहिजे त्याच्यामध्ये, अंडी हवी, पालेभाजी, तर सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. बेसिकली कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 या 2 गोष्टी आहेत की व्हिटॅमिन D3 हे कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन करतं. हे आपल्याला व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर थोडंसं उन्हामध्ये फिरणं, सकाळच्या उन्हामध्ये फिरणं पाहिजे, बसणं पाहिजे उन्हाच्या. या गोष्टी आहेत. आणि खेळणं म्हणजे ग्राउंडवर खेळायला जायला पाहिजे. हाडांचं आरोग्य चांगलं राहायला ग्राउंडवर खेळलं पाहिजे, ग्राउंडवर पळालं पाहिजे. हे मोबाईलवरचे गेम्स नाहीत होते. म्हणजे मुलांचं जर आरोग्य हाडांचं चांगलं राहिलं असेल तर पाहिजे असेल तर त्यांनी मोबाईल गेम पेक्षा मैदानावर गेम खेळले पाहिजे. नक्कीच सर. तुम्हाला हेल्पर्स ऑफ हँडिकॅप संस्थेचा अपंग मित्र हा पुरस्कार मिळाला आणि ज्यांना उभं राहायला येत नव्हतं, ज्यांना चालता येत नव्हतं असे रुग्ण उभं राहायला लागले, चालायला लागले. हा सगळा अनुभव कसा होता सर? हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप ही संस्था म्हणजे त्याची संस्थेची स्थापना नसीमा हुरजुकनी केली. तुम्हाला माहिती असेल नसीमा हुरजुक. ऍक्च्युली खरं म्हणजे त्या संस्थेनं आणि नसीमा हुरजुकनं खरं म्हणजे एक मोठं दालन ओपन करून दिलं मला. खरं म्हणजे त्या काळामध्ये माझा आणि त्या संस्थेशी संपर्क जो आला नसीमा दिदीच्या, इतके अपंग रुग्ण होते या महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, ते सगळे त्यांच्याकडे रजिस्टर झालेले होते. अच्छा. आणि आम्ही ठरवलं की यांच्यासाठी आपण एक स्पेशल हे करूया म्हणून. तर आम्ही काय करायचो, हॉस्पिटल 50% त्यांना हे द्यायचंच, कन्सेशन द्यायचं. ते समजा एका ऑपरेशनला 5,000 रुपये, तर हॉस्पिटल 2,500 कमी करायचं, म्हणजे 2,500 झाली कॉस्ट. त्या काळात तेवढीच होती ती, सुरुवातीच्या काळात 25 तेवढीच होती. मग 2,500 कॉस्ट झाली
आता ही झाली तर आई वडिलांची किती देण्याची शक्यता आहे? तर आई वडील गरीब असायचे, ते म्हणायचे आम्ही 1,500 देतो किंवा 1,000 देतो, आणि मग संस्था बाकीचे 1,000-1,500 मिळवायचे. सीमा दिदी पैसे मिळवायचे त्याच्यासाठी, देणग्या यायच्या. देणग्या घ्यायच्या. आणि त्यामुळे ते पेशंटना फक्त 1,000 रुपयामध्ये ते ऑपरेशन व्हायचं ना. अशी शेकडो ऑपरेशन्स केली. पंढरपूर, सोलापूर, कुठं काय इकडे सगळे कर्नाटक, इकडं तिकडं सगळीकडं. आणि इतक्या मुली ज्या होत्या, लांगड्या पांगड्या मुली होत्या, त्या स्ट्रेट केलं आम्ही ऑपरेशन करून. त्यांना कॅलिपरवर चालायला लागल्या, कॅलिपरवर होत्या त्या विदाऊट कॅलिपर चालायला लागल्या, त्यांची लग्न झाली, शाळेत जायला लागल्या, शिकल्या, खरंय, नोकरी करायला लागल्या, आणि त्यांना मुलं वगैरे व्हायला लागली. लग्न झाली त्यांची, मुलं व्हायला लागल्यावर त्यांना मुलं झाली की मला फोन करायचा की मुलगी झाली, मला डॉक्टर, मला मुलगा झाला, आणि ते मुलं मुली दाखवायला आणायचं मला. फार म्हणजे तो एक सगळा म्हणजे म्हणतो ना आपण एक असा भावभावनांचा तो एक फार मोठं दालनच ओपन करून दिल्यासारखं झालं. आणि ते सगळं अपंगांचं कुटुंब आणि मी एक समरस होऊन गेलो एकमेकांना. मग त्यांनी तो अपंग मित्र पुरस्कार मला दिला 1995 साली. 95 साली तो पुरस्कार मिळाला. सर, असा एखादा अनुभव, एखादा रुग्ण की जो त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा चालायला लागला आणि एक वेगळा अनुभव? तर एक पंढरपूरकडची मुलगी होती, आणि ती लहानपणापासूनच 4-5 वर्षापासूनच काय झालं, तिला कॉन्ट्रॅक्चर झालं, तर तिचा हा जो पाय आहे हा असा पोटाला चिकटला होता बऱ्यापैकी. त्यामुळे एकच पाय होता तिला, तो दुसरा पाय पोटाला चिकटलेला असल्यामुळे तो असा हे नव्हता. तर ती एकाच पायावर चालायची आणि ती एका पायावर डान्स करायची. डान्स डिस्ट्रिक्ट लेवलवर तिला स्पर्धेला तिला पारितोषिके मिळाली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये हुशार होती. आणि ती माझ्याकडे आली आणि ती म्हणाली की मला हे तुम्ही काहीतरी करून हे लांब पाय करून मला द्या, मला दोन्ही पायावर चालता येईल असं मला करा. मग फार अवघड केस होती तसं बघायला गेलं तर ती, कारण मी करत होतो अपंगांच्या शस्त्रक्रिया, पण इट वॉज टू मच डिफिकल्ट. मी म्हणलं मला काय वाटलं की हिला जरा जास्त पैसे सांगूया बघूया. मी म्हटलं हिची तयारी मानसिक किती आहे त्याच्या काय आहे. म्हटलं मग तिला मी सांगितलं त्या काळात म्हणलं 50,000 रुपये खर्च येईल याला, आणि हे काय म्हणलं नक्की काय म्हणजे प्रयत्नच करायचे. म्हटलं नक्की काय मी सांगू शकत, गॅरंटी देऊ शकत नाही. म्हटलं ठीक आहे म्हणाली, आणि ती गेली. मग ती गेली म्हटलं मला वाटलं आता ही काय परत येणार नाही म्हणून मी निर्धास्त होतो. पण 8च दिवसांनी आली, 50,000 रुपयाच्या नोटांची बंडल माझ्या टेबलवर ठेवली आणि मला म्हणाली करा ऑपरेशन माझं. तरी मग मी होय नाही करायला लागल्यावर म्हणले बघा डॉक्टर, तुम्हाला जरी अपयश आलं तरी चालेल, पण तुम्ही प्रयत्न करा, कारण मला आजपर्यंत ह्याच्यावर प्रयत्न करतो असं सुद्धा कोणी म्हटलेलं नाही. आणि मग मी पण ठरवलं काय आता एवढं ही मुलगी म्हणते आहे, आणि हे 2 महिने ती मुलगी माझ्याकडे राहिली. आणि मग मी ते एक्सटर्नल फिक्सेटर लावून हे करून तिचं लेंगदनिंग करत करत मी तो मगाशी एक्सटर्नल फिक्सेटर जो बोललो ना त्याचा वापर करून घेतला. आणि तिच्या नी जॉईंट म्हणजे पहिल्यांदा हे सोडवून घेतलं, मग तिच्या नी जॉईंट मधलं फ्लेक्चर कॉन्ट्रॅक्चर ते करेक्ट करत करत गेलो, हिपचं फ्लेक्चर कॉन्ट्रॅक्चर करेक्ट करत गेलो, आणि शेवटी तो पाय दोन्ही पॅरलल झाले. आणि मग थोडा एक साधारण 2-2.5 इंचाचा त्याला ऍडिशनल हे देऊन ते दोन्ही पाय वरती उभी राहू शकेल अशी ती झाली. आणि अगदी शेवटच्या दिवसात होता. आणि एकूण ते डॉक्टरांचं तुम्हाला माहिती आहे की काळ कसा की आपण डोक्याला अनेक पेशंटच्या बाबतीतले हे डोकं बऱ्याच वेळा घरच्या इकडच्या तिकडच्या प्रॉब्लेमने आपलं मी असं थोडासा डोक्याने सटकलेल्याच अवस्थेमध्ये होतो सकाळी. पण म्हणलं जाऊ दे ठीक आहे, आता काय आपण निदान एक राऊंड तर घेऊया पेशंटचा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तर कुठं चालतंय, आपले प्रॉब्लेम्स आपल्यापाशी राहू देत म्हटलं. आणि मग मी गेलो त्या मुलीच्या खोलीमध्ये मी जाऊन उभा राहिलो. तर ती मुलगी ती वॉकरवर चालत, दोन्ही पाय तिचे हेऊन ती चालायला लागली होती, ती चालत होती ती वॉकरवर. आणि मला तिनं बघितल्यानंतर मोठ्यांदा हंबरडा फोडला आणि डोळ्यातनं तिच्या ते आसू यायला लागली, जोर जोरात रडायला लागली हंबरडा फोडून त्या वॉकरला धरून. आणि म्हटलं काय झालं काय, मला काही कळेना. मी गेलो, काय कसं करायला लागलीस, तुला काय झालं? तर ती मला म्हणे डॉक्टर मी 25 वर्षानंतर पहिल्यांदा आयुष्यामध्ये 2 पायावर माझ्या उभारले. ते मला पण खूपच म्हणजे मी पण थोडं भावूक झालो त्यावेळेला. पण तिचा तो केवढा आनंद होता, फार मोठा, ते मी विसरू शकलो नाही. तिचं लग्न झालं त्यानंतर, तिला 2 मुली झाल्या. वंडरफुल. ती शिकली त्यानंतर, डीएड झाली त्यानंतर, आता ती शिकवते प्राथमिक शिक्षिका म्हणून शाळेमध्ये. खरोखर
म्हणजे केवळ प्रॅक्टिस करायची असं नाही की हा रुग्णांचे वेगळे अनुभव तितक्या संवेदनशीलतेनं टिपणं आणि आपलं आयुष्य त्यामुळे बदलतं खरं तर डॉक्टरांचं. मीरा नावाची दुसरी एक मुलगी होती, म्हणजे आहे हा. अजून ती. हं, ती मीराला चालायला येत नव्हतं, थोडंसं एका पायावर असं हे करून चालायची. मग मी ते करेक्शन वगैरे केलं तिचं, ती चालायला लागली, स्ट्रेट चालायला यायला लागलं तिला. हं. अगदी सवंग माणसाशी लग्न झालं तिचं चांगलं, मुलं बिलं झाली तिला. पण त्या मुलीनं, त्या मीरानं, ती अक्षरशः हॉस्पिटलमध्ये जाताना रडली. ती म्हणाली, मला म्हणाली एवढं प्रेम आणि मला एवढं आपुलकी कोणी दाखवलीच नाही आतापर्यंत आयुष्यात. आणि त्यानंतर आता सध्या ती हे जे शेतकरीच्या आत्महत्या करतात ना विदर्भामध्ये, हा, हा. इकडे मराठवाड्यामध्ये वगैरे, त्यांच्या मुलांचं वसतिगृह काढलंय तिनं. हो. आणि त्या वसतिगृहामध्ये ज्यांचे वडील वारलेत, आत्महत्या करून वारलेत, त्यांची मुलं, जवळजवळ 50 ते 60 मुलांचं ती सध्या स्वतः संपूर्ण शिक्षणाचा खर्च करते. आणि डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक असे कित्येक आता तिचे विद्यार्थी झाले. तिचा फोन येतात मला, त्या ती म्हणते मला की डॉक्टर तुम्ही मला उभं केलं म्हणून मी हे सगळं करू शकले. अशीच तुम्ही एकाला मदत केली, संयोगिता पाटील ही भरतनाट्यम नृत्यांगना, आणि तिने सलग 66 तास भरतनाट्यम केलं होतं कोल्हापुरात. तर तुम्ही सर्वप्रथम तिला आधार दिलात की हे तू करू शकतेस आणि पूर्ण तिच्या या प्रवासात सोबत राहिलात. त्या अनुभवाबद्दल पण सांगा. कसं होतं, बरेच वर्ष झाले मला त्या गोष्टीला, 15-20 वर्ष तरी होऊन गेले. मला तिची आई म्हणाली की हिला असं असं करायचं म्हणते. म्हणलं काय म्हणते? 66 तास सलग नाचणार म्हणते. मग कशासाठी म्हणलं 66 तास सलग नाचणार म्हणून? ती म्हणाली की नाही, हे भरतनाट्यम जे आहे ते भारतामध्ये त्याचा प्रचार व्हावा, भारतात जगात प्रचार व्हावा. एवढी छोटी मुलगी आणि असं सांगत होती मला पण कौतुक वाटलं. तिच्या आईची पण जिद्द होती, तिची जिद्द होती. म्हणलं मग करा. नाही म्हणजे तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून आमच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे, आम्हाला तुम्ही याच्या बाबतीत सगळं सांगायला पाहिजे. थोडंसं म्हणजे मेडिकल त्याला काही माहिती देणं म्हणा, किंवा काय खा, काय खाऊ नकोस, वजन किती कमी कर, काय कर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी असतात. मेडिकल इव्हॅल्युएशन त्याचं, त्यानंतर त्यांचं कन्सल्टेशन त्या संदर्भातलं वगैरे, ह्या गोष्टी मी करत होतो तिच्या बाबतीमध्ये. जरा सुरू झाला त्यांचा कार्यक्रम, त्या उद्घाटनालाही मी गेलो होतो, नाचायला तिनं सुरुवात पण केली. गंमत काय झाली, मी नंतर परत आलो, माझे सगळे दवाखाना करत एक मीटिंग होती, मीटिंगला बसलो. दुसरी दिवशी एक मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये मी बसलो. तिथं बातमी मला अशी आली की तो पण काय झालं होतं, ही नाचायला सुरुवात करून जसजसे तास पुढे जातील तसं कोल्हापुरातलं गाव सगळं आकृष्ट व्हायला लागलं. तिथं मीडियानं पण त्यावेळेला खूप चांगलं काम केलं. माहिती आहे, मीडियानी कितीतरी लोकांना रोज भेटून जायचे तिला, हजारो लोक भेटून जायचे तिला, ती डान्स करत असायची समोर. 24 तास पूर्ण झाले ही बातमी ज्या वेळेला आली, त्यावेळेला आम्ही मीटिंगमध्ये बसलो. त्यावेळेला अरे ती संयोगता म्हणून कोणतरी आहे म्हणजे, तिने 24 तास कंटिन्यू डान्स करते आणि करणार आहे डान्स ती. मग त्यावेळेला माझे डोळे उघडले. अरे म्हणलं, ही आपली संयोगिता डान्स करून 24 तास झाले ना, आपण इथं काय करतोय. मी तिथनं उठलो, ती मीटिंग 5 मिनिटात मी सोडली. मला जरा जायला पाहिजे म्हणून मी गेलो आणि मी डायरेक्ट जाऊन त्या नाट्यगृहात, शाहू स्मारकमध्ये मी गेलो आणि मी तिथं 2 दिवस राहिलो. नंतर रात्रीभर तिथं असायचो. घरी सुद्धा अगदी क्वचित कुठतरी, हे आपल्या हॉस्पिटलला कोणतरी इमर्जन्सी आली, जाऊन आलो तेवढंच. जेवण खाण झोपणं तिथंच. एका फिजिओथेरपिस्टच्या मार्फत तिचं मसाज करणं, काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, हे त्या गोष्टी मी सगळ्या बघितल्या. पण तिच्या बरोबर राहिलो सर. आणि मग काय ते किती कोल्हापूर, तुम्हाला माहिती आहे कोल्हापूर कसं प्रेम करतात एखाद्यावर केलं तर. आणि काय वातावरण होतं त्यावेळेला तिथलं. झालं होतं विक्रम पार पडायला आता अर्धा तास पाहून तो चाललं, त्यावेळेला हे सगळा दंगा. आणि मग झाला विक्रम झाल्यावर तर लोकांनी डोक्यावर घेतलं सगळं स्टेज. पण एक कृतज्ञता मला त्या संयोगांची अशी वाटली की त्यांनी तिचा सत्कार वगैरे तिथं केला, पण त्याच्यापूर्वी त्यांनी सांगितलं, अनाऊन्स केलं की एक डॉक्टर 2 दिवस इथे येऊन राहिलेला आहे म्हणून याच्यासाठी. तर त्यांचा पण आम्ही सत्कार करणार. मला बोलून माझा सत्कार केला आणि माझ्या सत्काराच्या वेळेस सगळेजण ओरडत होते जोर जोरात आणि भरत नव्हता की मला फार फार कौतुक. एकूणच तो सगळा काळ वेगळा होता. सर, तुम्ही डॉक्टर म्हणून तर अतिशय अनुभवाने समृद्ध होत राहिलात. याचबरोबर तुमच्यातला एक संवेदनशील लेखक पण याच वेळी, या दरम्यान जागा झाला आणि तुम्ही 13हून अधिक पुस्तकं लिहिली मराठीमध्ये. यातल्या 3 पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे. तर हा सगळा प्रवास आणि हे लेखन कसं घडत गेलं याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं ऍक्च्युली मी तसं लिहित पूर्वीपासून होतो. म्हणजे मी 15-16 वर्षाचा असल्यापासून लिहितच होतो.
मग त्या महाविद्यालयीन कथा वगैरे त्यामध्ये एका ते शिवाजी युनिव्हर्सिटीची कॉम्पिटिशन होती. हा. तर मी मिरज वैद्यकीय महाविद्यालयात असताना मला पहिलं पारितोषिक मिळालं हम्म. कथेला माझ्या हम्म. त्या मॅगझिन कॉम्पिटिशनच्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर सूज नावाच्या माझ्या कथेला मी MBBS झाल्यानंतर ती कथा लिहिली. ती ओके. सुद्धा एका रुग्णावरच लिहिली. त्याला पुबा भावे कथा स्पर्धेतलं पहिल्या वर्षीचं पहिलं पारितोषिक हो. पुबा भावेंच्या हस्ते बक्षीस ते मला अच्छा. मिळालं. हा फार म्हणजे जुना भाग झाला. पण एकूणच मी जर पाहिलं ना तर 70% लेखन हे डॉक्टर आणि रुग्णांच्या एकमेकांच्या संबंधांवरतीच आधारित आहे. कारण अगदी 12वी नंतर म्हणजे मेडिकललाच आलो ना. 12वी म्हणजे आम्ही FY नंतर मेडिकलला आलो. मेडिकलला आल्यापासून रुग्णांशी संबंध हा आलाच. म्हणजे जवळजवळ 52-53 वर्ष होऊन गेली. आता 70 वर्ष मला पूर्ण होतं. 52-53 वर्ष हा रुग्णांशीच संबंध आला. रुग्ण हेच सगळी पात्र आपल्या जीवनातली निर्माण झाली. मी एक डॉक्टरचं पात्र केलं, ते रुग्णांच्या अनेक पात्र आली आणि हे सगळे जे अनुभव येत गेले ना ते जगत गेलो, प्रॅक्टिस जगत गेलो. तुम्ही मगाशी मी बोललो ना अपंगांच्या बाबतीतलं सुद्धा हो. तसं एक कुटुंब तयार झालं. हो. असंच पेशंटचं एक मोठं कुटुंब तयार झालं. मी जगत गेलो त्यांच्याबरोबर, त्यांचे दुःख, त्यांचे हे. एक डॉक्टरना आता अलीकडे डॉक्टर लोकांना फार डिटेलमध्ये जात नाहीत, पण आम्हाला काय कुणाला माहित. मला एक अशी सवय होती, कोण माझ्यातला लेखक ज्या म्हणा तो असेल की पाय मोडून जरी पेशंट आला असला तरी मी त्याला बाकीचं त्याचं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस काय आहे हे जाणून घ्यायचं, त्याची बाकी प्रॉब्लेम्स काय आहेत हे जाणून घ्यायचं. असं करत गेलो आणि यातून मात्र काय झालं, साहित्य निर्माण होत गेलं. म्हणजे जिथं जिथं आता मगाशी एक मुलीबद्दल मी बोललो की ती 25 वर्षानंतर दोन्ही पायावर चालली, उभा राहिली, तिचा आनंद, या सगळ्या गोष्टी ह्या काय कुठेतरी टिपून ठेवाव्यात असं महत्व त्याला आहे असं मला वाटलं. आणि मग हे डॉक्टर आणि पेशंट यांच्या या संबंधांमधला हा असा ज्याला कथात्मक स्वरूप देता येईल असे जे प्रसंग होऊन गेले त्या सर्वांना मात्र मी न्याय दिला. आणि मग ते कथात्मक मी कथेच्या रूपानं ते अनुबंध नावाचा माझा कथासंग्रह आहे. हा सगळा हा पेशंट्सवरतीच. लेपर नावाचा माझा कथासंग्रह आहे, हाही पेशंट्सवरतीच आहे. आणि ललित लेखनामध्ये मी मगाशी सांगितलेलं तुम्हाला शोध रुग्ण आणि डॉक्टर नात्याचा, याच्यात सुद्धा छोटे छोटे ललित लेख आहेत. ते बनवस्त साहित्य या दिव्यांगांच्यावर असेल किंवा इतर यांच्यावर असेल असं माझं लिहिलं गेलं. आणि थोडक्यात मला म्हणायचं काय आहे की मी जे जगलो, मी म्हणजे ऑपरेशन करणारा ऑर्थोपेडिक सर्जन PG कुलकर्णी वेगळा आणि लेखक PG कुलकर्णी वेगळा असं नाही झालं. किंवा एक पती म्हणून माझ्या बायकोचा नवरा म्हणून मी वेगळा आणि एक बाप म्हणून मी वेगळा असं नाही झालं. ही सगळी पात्र एकमेकात विरघळून गेली. आणि मग त्याचा जो हे सगळं जाणणारा होता, हे सगळं भोगणारा होता, तो लेखक होता. आणि मग त्या लेखकानं ह्यातलं जे टिपण्यासारखं आहे ते टिपायचा प्रयत्न केला असं मी म्हणेन. त्यामुळे इतकी पुस्तकं मी लिहू शकलो. नेहमी एक आता सध्या भेडसावणारा प्रश्न म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दलचा आहे की वय होईल तशी त्यांची मोबिलिटी कमी होते आणि मग कुठेतरी पडून फ्रॅक्चर होणं आणि मग त्यामुळे बेडरिडन होणं किंवा त्यांची हालचाल मंदावणं, थांबणं असे प्रकार होतात. तर एकूणच हाडांचं आरोग्य ज्येष्ठ नागरिकांचं चांगलं राहावं यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? घरचा आहार घेतला पाहिजे, समतोल आहार पाहिजे, सात्विक आहार पाहिजे. त्याच्यामध्ये दूध म्हणा, केळी म्हणा, या गोष्टींचा समावेश, कारण कॅल्शियम त्याच्यामध्ये जास्त असतं. ज्येष्ठ नागरिकांनी म्हणजे अबाउट 70, 75 किंवा 65 नंतर की आपण जिथं झोपतो तिथं आपल्या हाताला येईल असं लाईटचं बटन पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या स्वतःचं कितपत आपण तोल सावरतोय नाही सावरतोय ह्याचं ज्याला त्याला माहिती असतं. काही प्रॉब्लेम झालेले असतील वगैरे तर काठी किंवा वॉकरचा वापर आपल्या बेड जवळ पाहिजे. चष्मा आपल्या हाताच्या अंतरावर पाहिजे कंपल्सरी. तो नसला तर तो कोणीतरी नेऊन ठेवलं पाहिजे, हे तुमचा चष्मा इथे ठेवते, कारण त्यांना नंबर असतो जास्त. चष्मा चुकून नसला आणि उठून चालायला लागला त्यांना दिसत पण नाही काय. आणि काही वेळा मला असं वाटतं की 75 वर्षानंतर किंवा पूर्वी कुणाला काहीतरी हेमिपॅरेसिस वगैरे होऊन गेलाय, असे जे काही अर्धांग वगैरे होऊन गेलेले लोक असतात, त्यांनी बाथरूमचं दार आतून नाही लावायला पाहिजे, नुसतं पुढं करून घ्यायचं. कारण मी बरेच म्हणजे असे हे पाहिलेत मी ऍक्सिडेंट्स की ज्याच्यामध्ये बाथरूमचं आतून दार लावलं त्यांनी, म्हणून त्यांना आतमध्ये काहीतरी गिडीनेस आला, हे झालं, चक्कर आली, ते पडले
आणि ते सुतार आणून दार मोडून आत जाऊ करून त्याला काढून दवाखान्यात नेईपर्यंत वेळ गेला वेळ गेला. आणि त्यांचं प्राण गेले त्याच्यामध्ये, वाचू शकले नाहीत लोक. अशी मी उदाहरणं देऊ शकतो नावासहित, आता पण ते इथं देणं योग्य नाही. हे घडतं. स्किट, अँटी स्किट फरशी पाहिजे, आता मिळतात. बाथरूम मध्ये तर अजिबात नाही, घसरलं नाही पाहिजे अशी फरशी पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर मग पडण्याचं प्रमाण कमी नक्कीच कमी होतं. नक्कीच होईल. याचबरोबर आता महिलांना कंबरदुखीचा त्रास खूप जाणवतो, तर आणि ऑस्टिओपोरोसिस हे पण आहे, तर यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे? महिलांच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे हे मेडिकलचं, तुम्हाला माहिती आहे की एक तर बऱ्याच जणांचे ते युटरस काढून टाकलेले हो. तर असतात, किंवा 45-50 नंतर त्यांना मिनोपॉज, म्हणजे मिनोपॉझल सिंड्रोमच आपण त्याला हो. म्हणतो. त्या सिंड्रोम मध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं त्यांचं, आणि इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झालं की हे कॅल्शियम मेटाबॉलिझम वरती त्याचा हो. परिणाम थेट होतो आणि ते ऑस्टिओपोरोटिक होतात. दुसरं महिलांचं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग. ब्रेस्ट फिडिंग तर अवश्य करावं, ते काय करू नये असं आम्ही म्हणत नाही, पण ब्रेस्ट फिडिंग जे करतात त्यांनी कॅल्शियम सप्लिमेंटेशन त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे ना. पाहिजे. हो. ते न घेता नुसतं ब्रेस्ट फिडिंग करत राहिलं तरी सुद्धा त्यांना मग ऑस्टिओमॅलेशिया होतो हो. किंवा कॅल्शियम डिप्लिशन होतं. हे त्यांना बेसिकली त्यांची हाडं ठिसूळ होतात, हे त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा तुम्ही कंबरदुखीबद्दल बोललात ना, पण हे जे मध्यमवयीन मिडल क्लास महिला असतात किंवा गरीब महिला असतात किंवा दुसरीकडे धुण्या भांड्याची कामं करणारे असंख्य आहेत, हो. कोट्यावधी आहेत. हो. तर त्यांचं जे काय बसून करणं, बसून फिरणं, ट्विस्टिंग आणि ते स्क्वॅटिंग, ह्याच्यामध्ये त्यांना कमरेवर स्ट्रेन येतो. मग मी त्यांना काय सांगतो की तुम्ही तुमच्या मालकाला सांगा, मालकिणीला सांगा की ती लांबडा झाडू आणून दे मला, मी उभा राहून झाडू शकेन, किंवा असं ते लांब काठीचं मला फरशी पुसायचं द्या की त्याच्यामुळे मी तसं करू शकेन, असं मी सांगतो त्यांना. आणि धुणं धुवायला बसता एखाद्या ह्याच्यावर तर तुम्ही बैठक बसायला काहीतरी आधार घ्या, स्टूल घ्या, स्टूलवर बसून एवढं जरी केलं तरी झालं. किंवा स्वयंपाक खाली बसून करू नका, कट्ट्यावर उभं राहून करा, असं सांगतो. त्यामुळे म्हणजे कंबरदुखी नक्कीच कमी प्रमाणात होईल आणि त्रास कमी जाणवेल त्यांना, असं आहे. तर आजकाल सर उंची वाढवायचं एक फॅड निघाले, बऱ्याच लोकांना वाटतं की अशी हाडांची उंची वाढू शकते, तर हे कितपत खरं आहे? उंची वाढण्याचं एक वय असतं. स्त्रियांमध्ये 15-16 किंवा पुरुषांमध्ये 16-17 साधारण. ते काय असतं, एपिफायसिस आपण ज्याला म्हणतो हाडांचं, त्याला कळी म्हणतो आपण, कळी ती वाढत असते. 17 नंतर ती थांबते. तर ती कळी त्या मुख्य हाडाशी एकरूप होऊन इपिफायशियल फ्युजन जे होतं ते झाल्यानंतर उंची व्हर्टिकल वाढत नाही, मग हॉरिझॉन्टल वाढते, पण व्हर्टिकल वाढत नाही. आणि ते सगळं काय खरं नाही, ते उंची वाढवायचं अशास्त्रीय गोष्टी आहेत. मला तरी, मी अर्थात त्यातला एक्सपर्ट नाही. हा प्रश्न खरं म्हणजे तुम्ही एंडोक्रायनॉलॉजिस्टला वगैरे विचारलात तर ते जास्त. पण मला हे नक्कीच माहिती आहे की एकदा असं उंची वाढायचं हे संपल्यानंतर पुन्हा उंची वाढवण्याचे उपाय हे अशास्त्रीय आहेत असं मला वाटतं. सर, कोल्हापुरामध्ये ऑर्थोपेडिक असोसिएशनची स्थापना देखील आपण केली. यासाठी काय काय प्रयत्न करावे लागले आणि कसं झालं ते? मी 1985 साली इथं आलो. 85 ला प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळेला मी 9वा ऑर्थोपेडिक सर्जन होतो. पण त्यावेळेला हे सगळे 8-9 लोक आम्ही एकत्र असे भेटत नव्हतो. मग फोनवर कधीतरी बोललं तर बोललं, आणि कुठतरी स्टेट मेडिकल काउन्सिल, म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या मेडिकल असोसिएशन च्या कॉन्फरन्सला वगैरे भेटी झाल्या तर तिथं व्हायच्या, आणि मग गावात इकडं तिकडं कुठे, म्हणजे आम्ही अवश्य भेटतच नव्हतो आम्ही. आणि मी मुंबईला वगैरे राहून आलेलो होतो. ते मुंबईला सगळं ते बॉम्बे ऑर्थोपेडिक सोसायटी हे ते 2 वर्ष मुंबईला होतो मी शेवटी इथं सुरू करायचं. आणि ते सगळं तिथल्या लोकांचं सगळं ते सगळे असोसिएशन ते बोलायचं, ते मीटिंग ते मी बघितलेलं सगळं. मग मी सगळ्या लोकांना 9-10 लोक होतो आम्ही. मी म्हटलं आपण असं भेटूया महिन्यात एकदा, एक्सरे एकमेकाला दाखवूया, आपण काय चांगल्या केसेस केल्या त्या सांगूया कशा केल्या, आपल्याला शंका असतील विचारूया, एकत्र छान मजा करूया. अदरवाईज समजा काही नसेल फारसं तर विचार गप्पा मारूया, असं आमचं छान. आम्ही मग ते मी सुरू केलं. मी त्याचा फाउंडर सेक्रेटरी 3 वर्ष होतो. डॉक्टर जाधव त्यावेळेला त्याचे, आम्ही त्यांना प्रेसिडेंट केलं कारण ते वयाने आणि खूप हे होते. आणि मी 3 वर्ष सेक्रेटरी होतो. 2 वर्षानंतर हे स्थापन झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्राची स्टेटची कॉन्फरन्स ऑर्थोपेडिक सर्जनची कोल्हापुरात केली. त्यावेळेला नल्लूरवर ऑर्गनायझिंग सेक्रेटरी होते आणि कोल्हापूर ऑर्थोपेडिकचा मी सेक्रेटरी, फाउंडर सेक्रेटरी होतो. मग त्यानंतर ती आमची असोसिएशन म्हणजे फारच व्हायब्रंट झाली. इट्स नोन ॲज वन ऑफ द व्हायब्रंट ऑर्थोपेडिक असोसिएशन्स इन महाराष्ट्र.
2-3 वेळेला प्राइज मिळालंय आम्हाला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता 150 पेक्षा जास्त मेंबर आहेत. अच्छा. आणि कितीतरी आम्ही 3-4 ऑर्थोपेडिक कॉन्फरन्सेस घेतल्या स्टेटच्या त्यानंतर. पण मी ते त्यावेळेला सुरुवात केली याचं मात्र नोंद आपल्या मेडिकल असोसिएशननी पण घेतली आहे आणि महाराष्ट्र आपलं कोल्हापूर ऑर्थोपेडिक असोसिएशन सुद्धा घेतली आहे की पीजीनी हे सुरू केलं असं. ते खूप मनाला समाधान देणारी गोष्ट आहे माझ्या. सर, डॉक्टर नाडकर्णी हे मेडिकल जर्नालिझम मधलं तुम्हाला अवॉर्ड मिळालं आणि शोध रुग्ण आणि डॉक्टरच्या नात्यांचा असं तुम्ही सदरही लिहिलं लोकमतमध्ये आणि त्याचं पुस्तकही प्रसिद्ध झालं. तर खरोखर रुग्ण आणि डॉक्टरांचे आता संबंध तितकेसे पूर्वीसारखे राहिलेले नाहीयेत. थोडा तणाव निर्माण झालाय काही काही बाबतीत. तर ते उत्तम संबंध राहावेत यासाठी किंवा ते कसे राहावेत याबद्दल काय बोलाल? हा म्हणजे कळीचा मुद्दा तुम्ही शेवटी उपस्थित केला. कारण डॉक्टरांचे आणि पेशंटचे सध्याचे संबंध बघितले तर या विषयावरती बरंच रिसर्च करावा लागेल असं मला वाटतं. पण मला आठवते तसं मला मी 5-7 वर्षापूर्वीच मला वाटते लोकमतमध्ये एक वर्षभर मी सिरियल लिहित होतो आणि ती खूप पॉप्युलर झाली बरं का. मला फोन यायचे लोकांचे. तर बाप जागा झाला म्हणून मी एक लेख त्यात लिहिला. त्या शोध रुग्ण आणि डॉक्टर नात्यांचा ह्याच्यात तो लेख होता. त्यात बाप जागा झाला असा तो लेख मी लिहिला. तो लेख काय होता तर माझ्याच हॉस्पिटलमध्ये एक मुलगा एम्बेसाईल होता. मेंदूवर त्याचा काहीतरी परिणाम झाला होता. त्याला काही करता येत नव्हतं. त्याची दोन्ही हाडं मोडली होती आणि तो चांगला जवळजवळ 25-30 पेक्षा जास्त किलो वजनाचा तो खांद्यावरनं तो बाप मुलगा घेऊन आला माझ्याकडे. हे फ्रॅक्चर झालंय म्हणलं. याला कळत काय नाही म्हणलं पण हे फ्रॅक्चर झालंय हे तर करायला पाहिजे ना. हो करायला पाहिजे. प्लेट करायला पाहिजे का करायला पाहिजे प्लेटिंग करायला पाहिजे का. त्याला कोणीतरी सांगितलं का काय. त्यानं मला ऍडमिट केला तो मुलगा माझ्याकडे आणि मला म्हणाला डॉक्टर ह्याचं ऑपरेशन तुम्ही 2-3 दिवस करू नका. म्हणलं का रे. तर नाही म्हणलं ह्याचा खर्च मला परवडणार नाही. काहीतरी मी तात्पुरता तसा काही खर्च फार सांगितला नव्हता तरी पण तो परवडण्यासारखा नव्हता त्याला. कारण माझे ह्याच्यावर फार पैसे खर्च झाले तर आता मी आउट ऑफ हे आहे म्हणाला. तशी जुनी गोष्ट आहे ही. त्यावेळेला हे स्कीम बीम गव्हर्नमेंटच्या काही नव्हत्या. म्हटलं ठीक आहे ठेवा म्हटलं मग तुला कुठे दुसरीकडे सोय झाली तुला तर बघ. मग तो 3 दिवस पेशंटमध्ये ऍडमिट होता. तो बाप फिरत होता सगळीकडे कुठं स्वस्तात होईल काय फुकट होईल काय. ते काय त्या काळात कुठं फुकट होण्यासारखं काही नव्हतं. 3 दिवसानं तो बाप आला माझ्याकडे परत. मी कन्सल्टिंगला बसलो होतो आणि तो मला म्हणाला की सर माझं काय कुठं जमत नाही आणि मला काय पैशानं होणार नाही मी मुलाला घेऊन जातो म्हणाला. आणि तो वर गेला पळत आणि खांद्यावर मुलाला त्यानं घेतलं आणि तो त्या जिन्यावरून पहिल्या पायरीवरून मी बाहेर येऊन खाली बघत होतो. तो त्याला 30-35 किलोचा मुलगा घेऊन तो पहिल्या पायरीवरून खाली 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 असं उतरत आला. आणि खरंच माझ्या डोळ्यात माझ्या पाणी आलं. मी त्याला मुलासकट माझ्या कन्सल्टिंग मध्ये बोलवलं आणि त्याला सांगितलं मी म्हणलं तुझ्या मुलाचं ऑपरेशन मी करतो पैसे काही नाही दिलेस तरी चालेल. मग तो असं वाकायला लागला मला पाय धरायला. मी त्याला वाकू दिलं नाही. मी उभा केला आणि मी त्याला मिठी मारली आणि ते ऑपरेशन मी फ्री केलं त्याचं. तो लेख मी लिहिला होता. तर तो लेख लिहिलेला एकाने वाचला एका बाईने वाचला आणि मला लोकमध्ये प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा मला फोन आला आणि फोन मी माझ्या कानाला लावला तर ती बाई नुसती ढसाढसा रडत होती. म्हणलं मॅडम प्रॉब्लेम काय आहे तुमचा काय झालं. म्हणजे तुमचा तो लेख मी वाचला आणि तुमच्याशी बोलताना मला रडू आल्याशिवाय हे होत नाही. अशा पद्धतीचं हे सगळं रिलेशनशिप डॉक्टर आणि पेशंटच्या नात्यांबद्दल मी वर्षभर लिहिलं. त्याचं पुस्तक प्रकाशित झालं. ते पुस्तक डी.वाय. दादांच्या हस्ते डी.वाय. पाटीलांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. मी डॉक्टर कसा असावा आदर्श डॉक्टर कसा असावा आदर्श रुग्ण कसा असावा याच्याबद्दल मी त्याच्यात लिहिलं. इव्हन तेही नाही आदर्श शिक्षक कसे असावेत मेडिकल टीचर्स. मग मी डॉक्टर आरवाडेंबद्दल लिहिलं सांगलीच्या. मग मी डॉक्टर पुरोहितांच्याबद्दल लिहिलं. एरिक्सन म्हणून स्वीडनचे माझे प्राध्यापक होते त्यांच्याबद्दल लिहिलं. असं खूप लोकांच्या डॉक्टर देसाईंच्या बद्दल लिहिलं. मिरज मिशन हॉस्पिटलला देसाई म्हणून होते. खूप छान म्हणजे ते सगळं त्याच्यामध्ये मी लिखाण केलं. माझं काय म्हणणं आहे माहितीये का की एक प्राक्तन असतं म्हणजे एखादा रुग्ण एखाद्या डॉक्टरकडे जेव्हा येतो तेव्हा त्याच विशिष्ट डॉक्टरकडे तोच विशिष्ट रुग्ण का जातो. म्हणजे त्या दोघांच्याही जीवनामध्ये एक ते प्राक्तन आहे.
इट इज नॉट म्हणजे असं डिसाइडेड काही नसतं, काही असं घडत असतं त्याप्रमाणे ते होत असतं. मी म्हणतो की दोन आत्म्याची भेट आहे म्हणून. तर माझे सर नेहमी मला म्हणायचे, नाईक सर म्हणून होते, ते म्हणायचे डॉक्टरना तर रुग्ण नारायण मानतातच, डॉक्टरला रुग्ण नारायण म्हणून मानतातच, देव म्हणून मानतात, बरेच लोक मानतात, पण रुग्णामध्ये सुद्धा एक देव आहे ते म्हणायचे, नाईक सर म्हणायचे. आणि म्हणूनच त्याला रुग्ण नारायण असं म्हणतात. ते नुसता डॉक्टरच नारायण नाहीये, तो रुग्ण सुद्धा नारायण आहे. आणि ह्या दोन नारायणांची भेट आहे, दोन आत्म्यांची भेट आहे असं ते म्हणायचे नाईक सर. या लोकांचे संस्कार माझ्यावर झाले खरं म्हणजे, म्हणूनच मी हे लिहू शकलो सगळं किंवा करू शकलो. ब्लड रिलेशन नसलेल्या मधला मित्र हा सर्वात श्रेष्ठ संबंध आहे का नाही? मित्रासारखे संबंध असावे. अर्जुन आणि कृष्ण हे मित्र होते, तसे मित्रासारखे संबंध पाहिजे. डॉक्टर कृष्णाच्या रूपात आहे आणि अर्जुन हा रुग्ण आहे असं सरांनी, असं मी काही म्हणत नाही, पण मित्र मैत्री दोघांची तयार व्हावी अशी माझी. रुग्णाच्या आरोग्याचं सारथ्य कृष्ण करतो, डॉक्टरच्या रूपाने. त्यामुळं असे आध्यात्मिक पातळीवरची संबंध आहेत असं सरांचं म्हणणं आहे. हे असायलाच पाहिजेत. हे संबंध जर खराब झाले, हे संबंध जर संपले, याच्यामध्ये वितुष्ट आलं तर ते दोघांनाही खूप त्रासदायक आहे. खरंय, दोघांच्याही दृष्टीनं ते खूप वाईट आहे. त्यामुळं आपण आता या निमित्तानं रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये अधिक मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. खरंय. याच नोटवर आपण आजच्या गप्पा संपवणार आहोत. पण आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुम्ही. आणि सर, तुम्ही आलात आणि आमच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात, याबद्दल मी खरोखर खूप आभारी आहे. थँक्यू. पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागामध्ये आणखी एका डॉक्टरांसोबत नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.